असंघटित क्षेत्र म्हणजे काय? बघा, असंघटित क्षेत्र एक असे क्षेत्र असतात की ज्यांच्यामध्ये कसल्याही प्रकारची त्यांची संघटना नसते, म्हणजे कामगारांची संघटना नसते. त्याच्यात सर्वात मोठा जो गट पडतो तो शेतकऱ्यांचा पडतो. शेतकऱ्यांची खूप मोठी अशी संघटना नसते किंवा शेतकऱ्यांसाठी किंवा शेतकरी आपला जो एक संघटना म्हणून दबाव तंत्र तयार करतात असं काही नाही. म्हणजे विचार कर, आता आपल्याकडे जी कार्यकारी लोकसंख्या आहे, म्हणजे ज्याचं वय 15 ते 64 पर्यंत किंवा 65 पर्यंत येतं, त्या कार्यकारी लोकसंख्येपैकी जवळपास 49% शेतकरी वर्ग मोडला जातो. आणि तुलाही माहिती आहे की शेतकरी वर्ग हा GDP मध्ये जो असतो ना, तो GDP मध्ये खूप जास्त योगदान देत नाही, कारण की ते त्यांचं वैयक्तिक उत्पन्न घेतात. आणि वैयक्तिक उत्पन्न हे GDP जनरली मोजता येत नाही, कारण की ते उदरनिर्वाहाची शेती घेतात. दुसरी गोष्ट आहे तर ते म्हणजे मजूर लोकांचं, आणि आपल्याकडे मजूर लोक भरपूर मोठ्या प्रमाणात असतात. ठीक आहे. आणि तिसरं पण एक असतो ते म्हणजे स्वयंरोजगार लोकांचं. जे स्वयंरोजगार आहेत, मजूर आहेत, ज्यांची कुठली संघटना नाही आहेत, असे लोक कशामध्ये येतात? असे लोक असंघटित क्षेत्रामध्ये. ज्यांची संघटना असते ते संघटित, म्हणजे असंघटित म्हणजे ज्यांची संघटना नसते. आणि जनरली अशा लोकांचं राष्ट्रीय उत्पन्न मोजणं किंवा अशा लोकांचं राष्ट्रीय उत्पन्न शोधणं जरा अवघड आहे.